झी 24 तास एक पाऊल पुढे। नक्की विधिमंडळात काय घडते ते पाहूया। नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। विधानसभेत अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून परिचय करून देण्याचा प्रस्ताव स्वीकारताच गोंधळ सुरू झाला। उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देणं घटनाबाह्य नसल्याचं अध्यक्षांनी सांगितलं। त्यावर विरोधकांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला, मात्र अध्यक्षांनी तो फेटाळला। त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला। त्याचवेळी विरोधकांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव येणार असल्याचं वळसे पाटील यांनी सांगितल्यानं विरोधक संतप्त झाले। तेव्हा अविश्वास प्रस्तावाला सभागृहात आणि रस्त्यावरही उत्तर देऊ असं आर पाटील म्हणाले। रस्त्यावर उतरण्याची भाषा वापरल्यानं विरोधकांच्या संतापात आणखी भर पडली आणि गोंधळ झाला। त्यामुळे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावं लागलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।